हर हर महादेव मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्लॉगची सुरुवात ही नंतर शूट करतोय मी. त्या अगोदरच पार्ट शूट आहे, तो दाखवून मी तुम्हाला. हर हर महादेव मित्रांनो, आज आहे आपल्या बारामती ते 12 ज्योतिर्लिंग ट्रिपचा दिवस 7वा. तर मी आहे नडियाड गुजरातमध्ये. तर इथनं आपल्याला सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडे जायचं. ही इथनं जवळपास 225 किलोमीटर अजून राहिलेलं आहे. तर ही आपली गाडी आहे. तर सकाळ सकाळ पहिले ऑइल लेवल कमी आहे का चेक केली, तर ऑइल लेवल कमी होती. तर ऑइल आपल्याकडे होतं, तर टॉपअप करून घेतले, हवा वगैरे चेक केली. आता ह्या सगळ्या बॅग आहेत ना, ह्यांना सगळ्यांना कवर घालायच्यात वॉटरप्रूफ, आणि मग आपल्याला निघायचे. तर आपल्याला आज जवळपास 425 किलोमीटर जायचे. तर संध्याकाळच्या 5 ते 6 वाजतील पोचायला. आणि आजच्या पेट्रोलची मदत आपल्याला धनंजय गुगे हे शिन्नर वयन नाशिक त्यांनी केलेली आहे. तर धन्यवाद सर, त्यांनी टँक फुल करण्यासाठी पैसे पाठवले होते काल. तर धन्यवाद सर, तुम्ही मदत केल्याबद्दल. तुम्हाला देखील मित्रांनो मदत करायची असेल तर मी खाली फोनपे नंबर देतो, तिथं तुम्ही मदत करू शकताय. तुम्हाला छोटी मोठी काही पण करू शकताय. काही गायांनी मागं 2-3 जणांनी 50-50 रुपये पण मदत केली होती, ती मला नाश्त्यात उपयोगी आली. तर तुम्हाला देखील मदत करायची असेल तर करू शकता. ज्यांना कोणाला पेट्रोलसाठी मदत करायची आहे एका दिवसाची, त्यांनी तिथं मेसेजमध्ये मेन्शन करून पाठवा, मग मी त्यांचं नाव सांगत जाईल. हर महादेव मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता गुजरातमध्ये, आणि नडियाड तो आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडे चाललोय. तर वाटत नाश्ता करायसाठी थांबलो होतो. सुनाद म्हणून गाव आहे, तिथं थांबलोय. तिथं पाहू शकताय तुम्ही भज्यासारखं काहीतरी, त्याला भुजिया म्हणतात. आणि त्याच्याबरोबर पाव वगैरे नाही काही खायला, चटणी आहे. तर आता खाऊन पाहतो कसं लागतंय, मग सांगतो तुम्हाला. आपल्या भज्यासारखंच आहे, फक्त 4-5 प्रकारची भजी आहेत. बटाटा भजी, पालक भजी, साधी भजी, आणि एक आपल्या बटाट्या वड्यागत. 4-5 प्रकारचं चांगलं लागतंय. चला. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण आता सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिशेने चाललो होतो. तर वाटत आपल्याला हे बाबा भेटलेत. हे बाबा द्वारका चाललेत आणि राजस्थान वन निघालेत, ते बिलवाडा वन. तर वो हिंदी में बात. हाँ, बताओ आप कहाँ से किधर जा रहे हो? उकारे सर, हाँ वो है द्वारकानाथ। किधर से निकले? मैं इधर से निकला था। और गुजरात से। कितने दिन हो गए आप? 1 महीना हो गया मैं। पैदल चल रहे हैं? 1 महीना हो गया मैं। और खाने पीने का खाने पीने का तो कोई देते तो खा लेता है अभी यार। पाहू शकताय मित्रांनो, खूप सारे लोक ज्यांना इच्छा आहे ते कसे ना कसे यात्रा करत राहतात. आता हे बाबा तर चालत निघालेत, आणि तिथनं गुजरात बिलवाडापासून आता 1 महिना होईल ते द्वारकाधीश या 4 धाम मधल्या धामाला चाललेत. मित्रांनो, फायनली आजच्या दिवसाचे 90 किलोमीटर प्रवास करून आलो एका ठिकाणी. आणि असं जितकी नजर जाईल ना तितकी भाताची शेती दोन्ही साईडला, असं जबराट आहे ना, काय सांगता येत नाही तुम्हाला. आता कुठल्या रोडला आहे ते सांगतो मी. एक्सप्रेस हायवे NH 751D यावर आहे. तो तारापूर ते काय कुठला आहे त्याच्याबरोबर गाडी आली, तारापूरकडे चाललाय. तर त्याच्यावर आहे, आणि इतकं भारी वातावरण आहे, त्यामुळे थांबलो मी जरा. माझं अजून टार्गेट 300 किलोमीटर राहताना थांबायचं होतं. तर आज सकाळी आपण निघाल्यानंतर पेट्रोल फुल करायला गेलं होतं. किती भारी वाटलं मला माहिती का, कारण 94 रुपये लिटर होतं. मी तिकडे 106 रुपयांनी टाकलं होतं MP. तर 94 रुपये लिटरने पेट्रोल टाकलं. तर आजची मदत आपल्याला ते धनंजय गुगे म्हणून आहेत, ह्याची काय ते शिन्नर त्यांनी मदत केली, त्यांचं धन्यवाद. आणि तिथनं निघाल्यावर पुढं आल्यावर 50 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर नाश्ता करायला थांबलं. तर तिथं नाश्ता वगैरे केलं, ते दाखवलं मी तुम्हाला. भजी होती ते खाल्ली. त्या माणसाने पैसे पण नाही घेतले, यात्रा करतोय म्हणजे. पुढं आल्यावर अजून एक जण भेटला, चला म्हणला नाश्ता करायला. आणि म्हणलं आत्ताच करून आलोय. चांगली माणसं आहे तिकडून गुजरातची. तर चला आता जाऊया. आता
100 किलोमीटर राहिलं, गाडीला रेस्ट देतो जा, 10 मिनटं बसतो. मित्रांनो, ही गुजरातमध्ये पाहू शकताय तुम्ही, नदी केवढीशी आणि पाणी कुठे गेलंय, पूर आल्यागतच झालाय सगळा. पाक सगळ्या बाजूबाजूच्या शेतामध्ये, याच्यामध्ये नुसती नजर जाईल तिकडं पाणीच पाणी, तेवढं पाणीच पाणी. ही नदी आहे बेसिकली. पूल तर केवढा आहे दिसतोय, आणि बाकीकडं शेत आहे आजूबाजूला, सगळ्यात पाणी. तर चला मित्रांनो, जाऊया, आपल्याला जायचे सोमनाथ ज्योतिर्लिंग. आज मित्रांनो फायनली 150 किलोमीटर पूर्ण झालंय 11 वाजता. तर आलोय. आजचे रोड बीड सगळे चांगले होते एकदम. जवळपास पहिले 20 किलोमीटरचाच रोड खराब होता, बाकीचे रोड वगैरे चांगले होते. हे पाहू शकता, इथं मोठा एक्सप्रेस हायवे होणार आहे. एक साईड चालू केली, एक साईडचं काम चालू आहे. तिकडं मोठी कन्स्ट्रक्शनसाठी स्टाफ पण सगळं सामग्री आहे. तर चला जाऊया. अजून 70 किलोमीटर नंतर जेवाय थांबणार आहे, मग तिथून 200 किलोमीटर राहील, ती फास्ट जाऊ. मग चला जाऊया मित्रांनो. तर फायनली आता थांबलोय तिसऱ्या ब्रेकसाठी आपल्या. आपण तलाजे या गावात थांबलोय. जवळपास किती आपले जवळपास 250 किलोमीटरचं रनिंग करून थांबलोय. आता जेवायला थांबलो इथं. तर इथं भरपूर जणांनी मी विचारत आलो, तर त्यांनी सांगितलं की इथं हॉटेल चांगलं आहे म्हणून. ह्या हॉटेलला आलो आहे. इथं थाली सिस्टीम आहे, ते खायला आलो आहे. तर पाहूया कसं आहे. मित्रांनो पाहू शकता, इतके सगळे ही आहेत. आपल्याला पाहिजे ते घ्यायचे, बाकीचे लागतंय तेच खायचे. तर चला खाऊया. खूप भारी दिसतंय आज. मित्रांनो जेवण बिवण एकदम टकाटक होतं. तुम्हाला दाखवलंच असेल मी कसलं मस्त जेवण होतं. जेवण बिवण झालं त्यानंतर जवळपास मी 100 किलोमीटर आलो असेल. पण पाऊस लागला होता 10-15 किलोमीटर कंटिन्यू असं रप 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 लागत होतं. तरी मी त्यातनं चाललं होतं. आणि आता अजून मॅपनुसार 98 किलोमीटर राहिले. आणि असं जर डायरेक्ट हायवेने गेलं तर 148 किलोमीटर आहे. तर बघू आता लोकलला विचारू तिथनं वडबिड आहेत का मधल्या रोडने, नाही तर हायवेनेच जाणार आहे. चला जाऊया. पाऊस लय होता, आता वारं बी सुटलंय. आता मी सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडे जात होतो. तर ये बाई आहे गुजरातचे. माझी गाडी पाहिली त्यांनी आणि नंबर प्लेटवर वाचलं आणि मग ते म्हणले चला चहा वगैरे पाचतो. तसं मी घेत नाही, पण आता लय जणांना नाही म्हणलेलं, म्हणलं ह्यांना नको नाही म्हणायला म्हणून चहा प्यायला थांबलो. तो भाई कैसा लगता है आपको, मैं इतनी दूर जा रहा हूँ ये बाइक पे? बढ़िया है आपका। क्या है कि वो पैसन देख के बहुत बढ़िया लगा कि भाई आपको ऐसा घूमने का मन हुआ, निकल पड़े आप। बहुत बढ़िया है आपका, वो सोच बढ़िया है। ठीक आहे मित्रांनो, तर ह्या दादांनी आपल्याला आता चहा पाजला आणि इथनं अजून 44 किलोमीटर सोमनाथ मंदिर राहिले. तर चला जाऊया. हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपण 12 ते 12 ज्योतिर्लिंग या ट्रिपमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग इथं पोचलेलो आहे. हे ज्योतिर्लिंग आपण काल सकाळी उज्जैनमध्ये होतो आणि आज संध्याकाळी आपण सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे आहे. तब्बल 850 किलोमीटरचा प्रवास करून मी सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे पोचलेलो आहे. आणि 850 किलोमीटरचा प्रवास हा सोपा नव्हता. खूप अडथळे आले, रोडवर पाणी आलं होतं, अजून रोड खराब होता, दिवसभर पाऊस होता. तरी पण मी 850 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे पोहोचलो आहे. त्यातले 380 किलोमीटर हे आपण काल प्रवास केला होता आणि आज तब्बल 472 किलोमीटर प्रवास करून आपण सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो, तुमचा भाऊ इतक्या लांब आणि इतका प्रवास करून आला. इथल्या लोकांनी मला थांबवलं, चहा वगैरे प्या म्हणले. तर त्यांना मी सांगितलं की मी काल सकाळी उज्जैनला होतो ना आज इकडं आलोय. तर त्यांना आश्चर्य झालं की इतक्या लांब तुम्ही ह्या बाईकवर कसा येऊ शकला. तर मित्रांनो, तुमच्या भावानी एवढा लांब प्रवास केलाय, तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फॉलो करा. चला बाय बाय. मित्रांनो, फायनली आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगापाशी पोचलेलो आहे. रूम वगैरे घेतली, गणली रूम जरा. त्याने पैसे म्हणजे कमी आहे, पण
ही स्वच्छता वगैरे नाही आहे तिथं, त्यामुळे गंडल्यागत वाटायला लागलं मला. पैसे 300 रुपयात घेतलेले, 300 दुसरीकडे चांगली भेटत होती. तर चला जाऊया मंदिराचे दर्शन घेऊया पहिले. नव्हतं फायनली दर्शन करून आलोय. सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमनाथ ज्योतिर्लिंग अतिशय सुंदर मंदिर आहे. उज्जैनचं कसं आहे तसंच आहे मंदिर इथं पण सेम अतिशय आतमध्ये खूप भारी भारी पाहण्यासारखं आहे. आपण कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. लाइटिंग वगैरे पण खूप छान आहे केलेली आहे मंदिरला. पण इथनं पुढं कॅमेराचा अलाउड नाही आहे. इथंच बाहेर सगळे फोन जमा करून घेतात आणि मग तिथनं पुढं जायला लागतंय आपल्याला. तर खूप भारी मंदिर आहे. दर्शन वगैरे झालं. बाजूला समुद्र आहे. इतकं भारी आवाज लाटांचा वगैरे येतोय ना. आणि तिथं आतमध्ये पण असं सगळं दाखवलंय जे कुठले कुठले 12 ज्योतिर्लिंग आहे काय त्याची माहिती काय ते सगळं दाखवलेलं आहे. खूप भारी वाटलं ते पाहून. मंदिरात खरं तर आत जवळ मला एक फोटो काढायचा होता पण काय तिथं इथनं पुढं अलाउडच नाही तर काय काय ना. आपण तुम्हाला बॅक साईडने दाखवतो मंदिर. हे पाहू शकताय मंदिर. ते समोर दिसती ती एंट्रन्स आहे मेन, जी गोल्डन कलरची दिसते. आणि जे लाईट मारलंय ते मेन मंदिर आहे. आणि इथनंच अलाउड नाही आहे पुढं फोन वगैरे. सगळं फोन वगैरे काढून घेतात. हे काय इथं सगळं चेकिंग काउंटर आहेत. तिथंच फोन वगैरे काढून घेतात तिथनं. तर चला जाऊया. फायनली आपल्या 7व्या दिवशी 6व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आणि आपण आता उद्या द्वारिकाधीश ज्योतिर्लिंग द्वारिकाधीशला जाणार आहे आणि तिथनं नागेश्वर ज्योतिर्लिंगाला जाणार आहे. चला बाय बाय. मित्रांनो माझ्या पाठीमागं पाहू शकताय तुम्ही हा बीच आहे. या बीच म्हणजे समुद्रकिनारी मंदिर बसलेलं आहे. मंदिर तिकडे दिसतंय का ते लाईट मंदिर आहे. आणि पुढं जायचं होतं मला पण पोलिसाची गाडी आत्ताच गेली. तिकडं बंद झालं आता 10ला बंद होतं. त्यामुळे जेवढी सगळी गेलेत तेवढ्या सगळ्याला हुसकून माघारी आणण्यासाठी पोलीस गेलेले आहेत. तर आपण पुढं जायचं का नाही ते ठरवू. जाऊ बघू. तिथनं मंदिराचा फोटो भारी आला असता पण आता तिथं जाऊला नको वाटतंय मला कारण तिकीट बंद झालंय. माझ्याकडे तिकीट पण नाही आहे त्यामुळे नको जायला. आपण इथनंच दाखवतो.